एका बैठकीसंदर्भात आपण बोलूया। केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या सकाळी महत्त्वाची बैठक होती आहे। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या व्यक्तींप्रती शोक व्यक्त करण्याकरता ठराव मंजूर करण्यासाठी बैठक बोलवण्यात आली आहे असं कळतंय। यावेळी मंत्रिमंडळातून हल्ल्यातील पीडित कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या जातील। यावेळी पहलगाम हल्ल्यावर गंभीर चिंता व्यक्त केली जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर या मुद्द्यावर विशेष चर्चाही होऊ शकते। संपते यामुळे आज पाकिस्तानी नागरिक भारत पाकिस्तान सीमेवर अटारी वाघा गेटवर पोहोचत आहेत। अनेक कुटुंब त्यांचं सामान घेऊन रांगेत उभे असलेले आपल्याला बघायला मिळतील। यामध्ये महिला आहेत, वृद्ध आहेत, लहान मुलांची सुद्धा संख्या मोठी आहे। अनेक लोक त्यांच्या भारतीय नातेवाईकांना भावनिक निरोप देत आहेत। गुरुदासपूर, अमृतसर, फिरोजपूर आणि पंजाबच्या इतर सीमावर्ती जिल्ह्यातील अनेक पाकिस्तानी नागरिक या सीमेवर रवाना झालेले आहेत। परवानगीशिवाय कोणीही भारतात राहू शकत नाही। अधिकारी प्रत्येक ठिकाणी कागदपत्र त्यांची तपासत आहेत आणि मग त्यांना पाकिस्तानच्या सीमेवर आणलं जातंय आणि त्यांना पुढे पाठवलं जातंय। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक भूमिका घेतली। पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आलाय। तातडीने त्यांना भारत सोडण्याचे आदेश दिले गेलेले आहेत। आजचा भारत सोडण्याचा त्यांच्याकरताचा शेवटचा दिवस आहे। दुसरीकडे बिथरलेल्या पाकिस्ताननेही हीच भूमिका घेतली आहे। अटारी वाघा बॉर्डरवरून आज 270 भारतीय पाकिस्तानातून भारतात आलेत, तर 140 पाकिस्तानी नागरिकांनी भारतातून पाकिस्तानात जायला सुरुवात केलेली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर अटारी वाघा बॉर्डरवर नागरिकांची गर्दी बघायला मिळते आहे। आज दिवसभरामध्ये अटारी बॉर्डरवरून 140 जण पाकिस्तानात गेलेले आहेत, तर 270 भारतीय पाकिस्तानातून परतले आहेत। आतापर्यंतची ही आकडेवारी आहे। मागच्या 1-2 दिवसातली आतापर्यंतची ही आकडेवारी आहे। आतापर्यंत 676 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडलेला आहे, तर 1122 भारतीय पाकिस्तानातून परत आलेले आहेत। अटारी वाघा बॉर्डरवरची ही अपडेट। पहलगाम हल्ल्यानंतर कडक पावलं जी भारताने उचलली, त्यात पाकिस्तानात 676 लोक परत गेलेली आहेत आणि जे भारतीय नागरिक होते 1122 ते परत आलेले आहेत। जम्मू काश्मीर सरकारने तात्पुरत्या स्वरूपात 48 पर्यटनाची ठिकाणं बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। शोध मोहीम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यटन बंद राहणार आहे। एकूण 87 पैकी 48 ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना जाता येणार नाहीये। शोध मोहीम सुरू असलेल्या जागा आणि संवेदनशील ठिकाणं पर्यटकांकरता बंद राहणार आहेत। बैसरण संदर्भात काही निर्णय होण्याची शक्यता आहे, ही सूत्रांनी माहिती दिली आहे। पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक पर्यटकांनी भीतीमुळे बुकिंग रद्द केलं। मात्र दहशतवादाला टुरिझमने उत्तर देणं ही मोहीम सुरू आहे। मुंबईतील देशमुख कुटुंबीयही याला अपवाद नाहीयेत। देशमुख कुटुंबियांनी 2 महिन्यांपूर्वी केलेलं बुकिंग रद्द केलं नसून ते आपल्या कुटुंबासोबत काश्मीर टूरवर जात आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती दिली आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे कुलकर्णी यांनी। आपण सध्या मुंबईच्या दादर परिसरात आलेलो आहोत। देशमुख कुटुंबीय यांच्या घरी आलेलो आहोत। अशाही परिस्थितीत देशमुख कुटुंबीय यांनी धाडस दाखवलेलं आहे ते काश्मीरला पर्यटनासाठी जाण्याचा। कुटुंब प्रमुख जे आहे त्यांच्याकडनं आपण आधी प्रतिक्रिया घेऊया। तुम्ही सगळेजण 21 जण जात आहे। हा हल्ला झाल्यानंतर मनात पाल चुकचुकली नाही का की आपण सगळे कुटुंबीय कसे काय एकत्रित जायचं आणि काश्मीरची जी तुमची सहल आहे ती रद्द करावी असं तुम्हाला नाही का वाटलं? हो, वाटलं ना। त्यावेळेला वाटलं की आपण एवढं सगळे आमचे फॅमिली मेंबर घेऊन जातोय तर कसं काय आमचं होणार वगैरे हे ते। आणि ते झाल्या आम्ही चौकशा सुरू केल्या सगळ्या, काय म्हणजे प्रकार आहे तिथे, किती टेन्शन आहे तिथे आल्यानंतर आम्हाला त्रास होईल का वगैरे, किंवा आम्हाला जर समजा आम्ही कॅन्सल केलं तर आमचे पैसे वगैरे हे ते काय परत मिळणार का काय वगैरे, ह्या सगळ्या चौकशा झाल्या। नंतर आम्हाला जरा त्याच्यातून दिलासा मिळाला की पहलगाम यांना सोडून बाकीचे जे सगळे बघण्याची ठिकाणं आहेत ना ती तुम्हाला अलाउड करणार आहेत आणि त्यामुळे आमचा जीव आला। पण ते लढवई वृत्ती असल्यानंतर सुद्धा आपल्या फॅमिलीला आपण सेफ ठेवलं पाहिजे ना। त्याच्यामध्ये अडचणीत आणून किंवा तिथे त्यांना नेऊन त्यांचा जीव धोक्यात घातला नाही पाहिजे। आपलं काय झालं तर चालेल पण ते सुरक्षित पाहिजे अशी आमची भावना होती। कसं तिथं सिक्युरिटी खूप वाढली आहे, त्यामुळे मग परत
आम्ही हेच केलं, निर्णय बदलला आणि जायचं ठरवलं. बरं, आता तुमच्या बरोबर तुमच्या कोण कोण नातेवाईक आहेत, कोण कोण येत आहेत? माझी भाऊ आहेत, भाऊजाई आहे, मुलगा, सुनबाई, मुलगी, नातवंड, मिस्टर, एवढे सगळे आम्ही 11 लोक घरातलेच आहोत. सगळ्यांनी निश्चय केला होता आणि सगळ्याकडनं अश्युरन्स मिळाले, जसं मीडिया आणि रिपोर्टर्स तिथे पोहोचले होते. मेन आहे लाईफचं अश्युरन्स ना. आपण ट्रिप करतो एखादं, म्हणजे काय म्हणतो, एक रम्य आठवण राहावी किंवा त्या आठवणी छान पुन्हा आठवाव्यात. तर अशीच ती मनात भीती होती की तसं काही होऊ नये आणि ताज्या घडामोडी होत्या. पण नाही, सगळ्यांनी पॉझिटिव्हली ठरवलंय आणि गणपती बाप्पा मोरया. 2-3 दिवस लागले फायनल करायला, जायचं का नाही जायचं. परत सगळीच म्हणली जाऊया, एवढी सुरक्षितता त्या देशानं दिल्या आपल्याला, तर गेलं पाहिजे. तर त्या बी आपण बघितलं पाहिजे त्या ह्याचं काश्मीर कसं आहे. मग पर्यटन आपणच सुरुवात केली तर बाकीची पर्यटन पण येऊ शकतील ना. धाडस करून काय होईल ते होईल, परमेश्वराच्या भरोशावर. जर्नलिस्ट रमेशसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलेलं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेलं आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे पत्र मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांना लिहिलंय. संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करण्यात आलेली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना पत्र लिहित या पत्रात त्यांनी देशाच्या सुरक्षेवर झालेल्या या मोठ्या आघाताची गंभीर दखल घेत संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं, तातडीनं हे अधिवेशन बोलवावं अशी मागणी या पत्रात खरगेंनी केलेली आहे. देशभरात वाढत्या दहशतवादी घटनांवर संसदेत व्यापक चर्चा होणं आवश्यक आहे आणि सरकारनं या परिस्थितीवर कोणती पावलं उचलली आहेत, कोणती पावलं उचलणार आहेत यावर माहिती जनतेसमोर दिली जायला पाहिजे, असं खरगे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. फक्त मल्लिकार्जुन खरगे नव्हे तर राहुल गांधी यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलेलं आहे. पहलगामच्या बैसरन व्हॅलीतील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनं संपूर्ण देशच हादरलेला आहे. एका बाजूला मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष यांनी पत्र लिहिलंय, पंतप्रधान नरेंद्र मोदींना विशेष अधिवेशन बोलवा असं म्हटलेलं आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी, काँग्रेसचे राहुल गांधी यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलेलं आहे. बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटकांसाठी झिपलाईन सारखे साहसी खेळ आपल्याला बघायला मिळतात. हल्ल्याच्या वेळी अहमदाबादमधून गेलेले पर्यटक ऋषी भट यांनी झिपलाईनवर स्वतःचा सेल्फी व्हिडिओ शूट केला. ते झिपलाईनवर असतानाच झाडांमागे दबा धरून बसलेले दहशतवादी अचानक समोर आले आणि त्यांनी पर्यटकांवर गोळीबार करायला सुरुवात केली. गोळीबाराची पुसटची सुद्धा कल्पना नसलेला ऋषी भट व्हिडिओ शूट करत राहिला. या व्हिडिओत जीव वाचवण्याकरता पर्यटक धावपळ करत असताना बघायला मिळत आहे. तर काही पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर जमिनीवर कोसळल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतं आहे. एक व्हिडिओ आपण बघतोय, गोळीबाराची थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. कॅमेरा 1 आणि कॅमेरा 2, या कॅमेरा 1 मध्ये हा ऋषी भट स्वतः सुद्धा दिसतो आहे. तो नेमका त्यावेळी झिपलाईनवर होता आणि तो झिपलाईन करत असताना स्वतःचा सेल्फी काढत होता. त्या सेल्फीमध्ये खाली तुम्हाला बघायला मिळेल दहशतवादी झाडामागे लपून बसले होते, पुढे आले. आता हा एक व्यक्ती गोळी लागल्यानंतर खाली पडताना दिसतोय. या सगळ्याची या ऋषी भटला अजिबात कल्पना नव्हती. तो वर झिपलाईनवर होता, त्याने व्हिडिओ सुरू केला आणि त्यानंतर तो झिपलाईनने पुढे जातोय तेव्हा खाली काय घडतंय त्याचा व्हिडिओ चित्रित झालेला आहे त्याच्या सेल्फीमध्ये. आणि हे कॅमेरा 2 जे आहे ते सुद्धा ताजी दृश्य गोळीबारादरम्यानची समोर आली. वेगवेगळे व्हिडिओ जेव्हा समोर आले त्यातनं ती दृश्य समोर आले आहेत कॅमेरा 2ची. दरम्यान ऋषी भट यांनी बैसरन व्हॅलीतला आपला व्हिडिओ शेअर केल्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIAनं झिपलाईन ऑपरेटरला चौकशी करता ताब्यात घेतलेला आहे. त्याचं घडलं असं की झिपलाईनवर जाण्यापूर्वी ऑपरेटर काहीतरी पुटपुटला. ऑपरेटरच्या या कृतीवरून ऋषी भट यांनी संशय व्यक्त केलाय. हा व्हिडिओ समोर आल्यावर NIAनं ताबडतोब झिपलाईन ऑपरेटरला ताब्यात घेतलाय. झिपलाईनवर नेमकं काय घडलं ते पुन्हा एकदा तो बघूया व्हिडिओ. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर,
डाउटफुल वो बंदा लग रहा है क्योंकि मेरे आगे 10 बंदे गए थे, वो 10 बंदों में कहीं भी उसने कुछ जिक्र नहीं किया है, बट जब मैं कर रहा था तब उसने 3 बार अल्लाहू अकबर ऐसे 3 बार बोला। दूसरा बंदा जो पीछे था वो कुछ उर्दू की किताब पढ़ रहा था। ये सारी चीज़ अहमदाबाद 23 तारीख को पहुंच के हम फैमिली के साथ वीडियो देख रहे थे, तब मेरे माइंड में और मेरे बड़े भाई के माइंड में आई कि अभी तक के कोई वीडियो में ये चीज़ नहीं और यहीं पे ये बंदा बोल रहा है और फायरिंग शुरू हुई। तो वो मुझे थोड़ा डाउटफुल लग रहा है, इसीलिए मैंने आज तक वो वीडियो कहीं अपलोड नहीं किया था। फिर थोड़ा सिक्योरिटी चेकिंग करके मेरे को बोला गया तो मैंने वो वीडियो अपलोड किया। पुढे बघणार आहोत, अमेरिकन वृत्तपत्रानं एक मोठा दावा केलाय। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांनी पहलगाम हल्ला घडवून आणला असा दावा या अमेरिकन वृत्तपत्रानं केलेला आहे। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांनी पहलगाम हल्ला घडवून आणला। अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सनं तज्ज्ञ आणि राजनीतिकांच्या हवाल्याने हा दावा केलेला आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत लवकरच पाकिस्तानवर हल्ला करू शकतो। या वृत्तपत्राचा हा दावा आहे की भारत पाकिस्तानवर प्रत्युत्तर हल्ल्याकरता मैदान तयार करत आहे। अमेरिकन वृत्तपत्राचा दावा आहे की लष्कर प्रमुख मुनीर यांनी पहलगाम हल्ला घडवून आणला। न्यूयॉर्क टाइम्सनं हा दावा केलेला आहे। दुसरं तिसरं कुठलं हे वर्तमानपत्र नाही, तर प्रसिद्ध असं न्यूयॉर्क टाइम्स असं म्हणतंय की लष्कर प्रमुख पाकिस्तानचे मुनीर यांनी हा हल्ला घडवून आणलाय। अधिक माहिती आपण घेऊया। पाकिस्तान लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या आदेशावरून हल्ल्याचा दावा या न्यूयॉर्क टाइम्समध्ये करण्यात आला। मुनीर पाकिस्तानच्या सत्तेवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप आहे। भारतानं जगातील विविध नेत्यांना पाकिस्तानच्या भूमिकेची गुप्त माहिती दिली। हल्ल्यात सामील दहशतवाद्यांच्या चेहऱ्याची ओळख पटवणारी माहिती भारतानं उघड केली। भारताचा हा दावा आहे की हल्लेखोर हे पाकिस्तानशी थेट संबंधित आहेत। हे सगळं लिहिलं गेलंय न्यूयॉर्क टाइम्समध्ये। एक महत्त्वाची